एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी जर एखाद्या माणसाला अटक झाली आणि आपल्या समोर पोलीस त्याला हातकडे टाकून आपल्या व्हॅनमध्ये घेऊन गेले, हे आपण बघितलं किंवा अशी बातमी आपण ऐकली तर आपल्याला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि शेजाऱ्यांना विशेष रीतीने धक्का बसतो आणि असे उद्गार निघतात, अरे असं कसं झालं? तो खूप चांगला माणूस होता किंवा तो खूप चांगला उत्तम शेजारी होता, कधी वाईट बोलत नव्हता, कधी वाईट वागत नव्हता, मग असं कसं झालं? पोलिसांनी येऊन त्याला अटक केली. तुम्हाला माहिती, अशा गोष्टी होतात. त्याला कारण असं की जे आपल्याला दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. जे आपण आपल्या डोळ्याने बघतो ते सत्य आहे, तशीच ती सत्य घटना आहे असं नेहमीच होत नाही. पुष्कळदा याच्या उलट सुद्धा होतं. आपल्याला ऑप्टिकल इल्युशन माहीतच असेल, ज्याला मराठीमध्ये आपण दृष्टीभास किंवा दृष्टीभ्रम म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा या गोष्टीवर थोडासा प्रकाश टाकला आणि त्याने एक बोधकथा सांगितली, जी बोधकथा आपण आत्ताच पवित्र वचनातून लूक 18:9 वचनापासून पुढे वाचलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हा एक दृष्टीभ्रम कसा झाला, कसा होऊ शकतो याच्याविषयी सांगितलं. ज्या प्रकारे गोष्टी दिसतात त्या वास्तविक तशा नसतात. आणि या बोधकथेतून प्रभू येशू ख्रिस्ताने दोन लोकांविषयी फरक दर्शवला आहे. एक जण चांगला दिसतो, परत मी सांगत आहे, त्या दोन लोकांपैकी एक चांगला दिसतो आणि दुसरा चांगला दिसत नाही, दुसरा वाईट दिसतो. एक जण देवाच्या संपर्कात असल्याचं दिसतं, तर दुसरा तसा दिसत नाही, देवापासून दूर असल्यासारखा वाटतो. पण येशू निदर्शनास आणून देतो की आपण जे सत्य आहे असे समजतो, पुष्कळदा तेच असत्य असतं. म्हणून ही म्हण आहे ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या दोन लोकांविषयी आपल्याला सांगितले आणि त्याच्याविषयी आपण विचार करू. आणि या दोन लोकांपैकी पहिली व्यक्ती आहे म्हणजे परुषी, द फॅरिसी. लूक 18:9 मध्ये आपण असं वाचतो, आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. हा दाखला अशा सर्व लोकांसाठी आहे की जे स्वतःला नीतिमान समजतात, जे स्वतःला धार्मिक समजतात, जे स्वतःला समजतात की त्यांचं काहीही चुकत नाही किंवा काही चुकलेलं नाही, जे समजतात की आमचं बोलणं ठीक आहे, आमचं वागणं ठीक आहे, आमचं काहीच चुकत नाही, अशा लोकांना हा दाखला प्रभूने सांगितलेला आहे. लूक आपल्याला सांगतो की येशूने आपल्या या कथेचे वर्णन दोन गुण दर्शवलेले आहेत या कथेमध्ये. आणि दोन प्रकारचे लोक आहेत, त्याच्यावरून आपल्याला हे गुणदर्शन होतं. त्यांना स्वतःच्या नीतिमानपणाविषयी खात्री होती, अशी हे एक जमात, एक लोक. त्यांचा स्वतः संबंधाने असा समज होता की देव सुद्धा आपल्याला चांगलं समजतो. परुषी नीतिमानात असं देव सुद्धा आपल्याला समजतो. आणि असं असल्यामुळे देव आपल्याला चांगलं समजतो, नीतिमान समजतो, त्याचे लोक समजतो, असा त्यांचा समज असल्यामुळे ते इतरांकडे तिरस्काराने पाहत असत. त्यांची हीन दृष्टी होती दुसऱ्यांकडे बघण्याची. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटत असे. आणि येशूच्या बोधकथेमध्ये परुषी हा एक असा माणूस आहे की हे सर्व गुण, आपण त्याला अवगुण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये होते की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपण इतरांपेक्षा निराळे आहोत. कदाचित धार्मिक दृष्टिकोनातून, कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून, कदाचित आपल्या पोस्टवरून, कदाचित आपण जे कोणी आहोत, नेहमी आपण म्हणतो ना गाडी बंगला वगैरे सर्व ते आहे आपल्याकडं, कदाचित आपल्याकडं खूप सत्ता आहे आणि यामुळे आपल्या अंगामध्ये, आपल्या नसामध्ये एक श्रेष्ठत्व घुसतं आणि मग त्यामुळे आपण इतरांना कचरा समजतो. आणि परुषी हा एक असा होता की जो अतिशय स्वतःला धार्मिक समजत होता आणि इतरांना तो तुच्छ लेखत होता.
त्याच्या प्रार्थनेकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. लूक 18, 10 आणि 12 यामध्ये त्याने केलेली प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरामध्ये गेले. परुषी हा उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना त्याने केली. त्याने प्रार्थना स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा, किंवा तो जकातदार जो उभा होता दूर त्याच्याकडे हात दाखवून तो म्हणाला, या जकातदारासारखा सुद्धा मी नाही, म्हणून तुझे आभार मानतो. बापरे, देवाचे आभार मानण्याची काय तर आहे, कोणती पद्धत आहे देवाचे आभार मानायची. देवाच्या कृपेविषयी तो काही बोलला नाही, देवाच्या दयेविषयी तो काही बोलला नाही, देवाने त्याला काय भरपूर दिलेलं आहे त्याच्याविषयी तो बोलला नाही. पण त्याने एकच सांगितलं की तो किती चांगला आहे याच्याबद्दल देवाचे त्याने आभार मानले. फार भयंकर वाटते ऐकायला आणि वाचायला. म्हणून तुझे मी आभार मानतो. इथंच तो थांबला नाही, तो पुढे म्हणतो, मी आठवड्यातून 2दा उपास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश सुद्धा देतो. त्याचं काहीच चुकलेलं नाहीये, पूर्णपणे तो पूर्ण माणूस देवाचा भक्त नीतिमान आहे. पण हा जो प्रकार आहे तो मंदिर आणि मंदिराच्या अंगणात घडलेला प्रकार आहे, प्रसंग आहे. आणि हा परुषी तेथे आला, वर गेला, तेथे आला, त्याने आपली नेहमीची जागा घेतली आणि त्याने प्रभावीपणे प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आणि ही प्रार्थना त्याने केली. येशू लगेचच त्या माणसाचे दोष दाखवतो आणि त्याने स्वतःबद्दल आणि स्वतःविषयी आणि स्वतःला प्रार्थना केली. या पुरुषाला देवाशी असलेल्या त्याच्या नात्यासंबंधाने इतका विश्वास होता की तो सहजपणे लोकांच्या सहज निदर्शनास येईल की हा एक फार नीतिमान आणि खूप चांगला माणूस आहे. म्हणून तो वास्तविक देवाला प्रार्थना करीत नव्हता, तो प्रार्थना करीत होता लोकांनी ऐकावं, लोकांनी त्याला चांगलं म्हणावं, देवाच्या दृष्टीने सुद्धा तो चांगला आहे लोकांना पटवून दाखवण्यासाठी त्याने ती प्रार्थना केली. आपण उपास समयामध्ये जात आहोत, स्वनाकार आपण करत आहोत, स्वनाकाराचे डबे सुद्धा आपण घेणार आहोत. आणि या समयाचा वास्तविक जो हेतू आहे तो हेतू हा आहे की आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करावं, आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा, पवित्र शास्त्राच्या प्रकाशामध्ये आपल्या उणीवा आपल्याला दिसाव्यात, त्या उणीवा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभूकडे प्रार्थना करून त्या उणीवा आपल्या जीवनातून काढून टाकण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. आणि या 40 दिवसाच्या पूर्वाधात जे आपलं जीवन राहतं ते सुधारलेलं, बदललेलं, देवाला पटलेलं असावं. म्हणून दरवर्षी देव आपल्याला ही संधी देतो. मला खूप आनंद वाटतो, बरेचसे लोक उपास करतात, बरेचसे लोक स्वनाकार करतात, बरेचसे लोक प्रार्थना करतात. आणि जे लोक 40 दिवस उपास करतात धन्य आहे, नमस्कार करतो सर्वांना, खूप चांगली गोष्ट आहे, सर्वांना ते होत नाही. पुष्कळशे लोक चॉकलेट सोडतात, काही लोक नॉनव्हेज सोडतात, काही लोक हे पण सोडतात. पण ईस्टरच्या दिवशी मात्र हे सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात अगदी नदीसारखे वाहतात. मला हा प्रश्न पडतो की हे मग उपास समय जो आहे हा स्वनाकाराचा जो समय आहे, हे काय आपलं जीवन तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवायचं त्याच्यानंतर जैसे थे याच्यासाठी हा वेळ दिलेली, ही वेळ दिलेली आहे का? नाही, ही वेळ आपलं स्पिरिच्युअल रिन्युअल करण्यासाठी दिलेली आहे, आपलं आध्यात्मिक जीवन बदलण्यासाठी दिलेलं आहे. पण हा जो माणूस होता हा पण प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना त्याने ज्या गोष्टीविषयी प्रभूचे आभार मानले, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आपण जर बघितल्या तर त्या अयोग्य होत्या. त्याच्यासाठी आभार मानायची काही गरज नव्हती, आभार मानायच्या पुष्कळशा गोष्टी होत्या. पण त्याला ही काळजी होती की तो इतरांना त्याला लोकांना संधी मिळेल, मी मंदिरामध्ये गेलो आणि लोक मला बघतील. आणि पुरुषांविषयी असं सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणतंय कृष्णवर्तमानामध्ये की त्यांना
सर्वांच्या समोर दान धर्म करायला आवडतो, समाजात नमस्कार घ्यायला आवडतो, फार मोठ्या अभिमानाने ते मंदिरात जातात, दान देत असताना सुद्धा बँड बॅजा लावून दान देऊन सर्वांनी बघावे ही त्यांची इच्छा असते. आणि प्रभूने सांगितलं की तुम्ही तुमचं धर्माचरण हे तुमचा गुप्तवासी पिता आहे त्याच्यासाठी करा, म्हणजे तो तुम्हाला गुप्तपणे तुमचं प्रतिफळ देईल. पण हे लोक जर समाजासाठी सर्व गोष्टी करत होते, मग त्या उपास असो की प्रार्थना असो की शास्त्र वाचन असो की चर्चला जाणं असो, ह्या सर्व धार्मिक बाबी जर समाजाने आपल्याला दिसावं, समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी जर होत असतील, तर मात्र ते त्या सर्व गोष्टी अर्थशून्य आहे. कारण त्यांना त्यांचं प्रतिफळ मिळालेलं आहे. पुढे याच्या पुढे कुठल्या प्रकारचं प्रतिफळाची अपेक्षा करण्याची मुठीच कोणत्याही प्रकारचा स्कोप नाहीये. पण या पुरुषाच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण असं पण समजू शकतो की या माणसाने खरंच चांगली कामे केली. नियमशास्त्रामध्ये नमूद केलेले जे काही आहे ते एखाद्या व्यक्तीने प्रायश्चित्तासाठी, जसं दरवर्षी वर्षातून एकदा तरी उपास करावा, आपला 10वा भाग द्यावा, आपला कापणीचा भाग द्यावा, आपल्या मिळकतीचा लाभांश द्यावा आणि त्याच्या आवारातील किंवा विक्रीचा 10वा हिस्सा सुद्धा त्याला द्यावा. आणि त्याला हे विधी माहीत होते आणि त्याने हे सर्व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असताना तो खरंच बाहेरून चांगला माणूस होता. आणि इतरांच्या दृष्टिकोनातून सुद्धा जेव्हा तो प्रार्थना करण्यासाठी आला तर लोकांनी बापरे टाळ्या वाजवल्या असतील, काय चांगला माणूस, किती धार्मिक माणूस, बस स्वर्गामध्ये त्याच्यामध्ये दोन बोटाचंच अंतर राहिलेलं आहे. तो चांगला वाटत होता. आणि हा बाहेरून जरी चांगला दिसत होता तर पण प्रत्यक्षातून तो मृत होता याची त्याला माहिती नव्हती, याची त्याला खंतही नव्हती आणि याची त्याला जाणीव सुद्धा नव्हती. कर्म, ते धार्मिक कर्म जरी असतं, ते कर्म या दृष्टिकोनातून आपण जेव्हा करतो तेव्हा देवाच्या दृष्टिकोनातून ते यशायाच्या पुस्तकात 58 अध्याय सांगितल्याप्रमाणे मलिन चिंदी सारखे आहेत. देवाच्या समोर त्याला कुठल्याही प्रकारे किंमत नाहीये. आणि म्हणून आपलं जे धर्माचरण आहे ते देवासाठी असावं, खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने असावं. ते कर्म असून कर्म म्हणून नको करायला. चर्चला जायचं म्हणून जायचं, प्रार्थना करायची म्हणून करायची, उपास करायचे म्हणून करायचे, शास्त्र वाचायचं म्हणून वाचायचं, आणि या सर्व गोष्टी बाप्तिस्मा घ्यायचा, दृढीकरण करायचं करायचं, आणि मग सर्व प्रकारचे विधी करायचे ते करायचे. ही चांगली गोष्ट आहे. पण कर्ममधून म्हणून ह्या जर गोष्टी आपण करत असू तर देवाच्या समोर ह्या सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत. त्याला कुठल्याही प्रकारे देवाच्या समोर त्याला स्कोप नाहीये, त्याला कुठल्याही प्रकारची बैठक नाहीये. देव म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिक्षणामध्ये, तुम्ही देवासाठी ह्या सर्व गोष्टी करा म्हणजे देव तुम्हाला प्रतिफळ देईल. पण या ग्रस्ताला माहीतच नव्हतं की तो मृत अवस्थेत आहे. त्याला वाटत होतं की धार्मिक विचाराने करत आहे म्हणून तो खूप चांगला आहे. जेव्हा माणूस प्रार्थनेला आला तेव्हा त्याने देवाला नाही शोधलं, तो देवाकडे नाही आला, तो प्रार्थना करायसाठी नाही आला, देवासमोर नतमस्तक करण्यासाठी व्हायसाठी तो नाही. आणि तो कशासाठी आला? स्वतःची बढाई करायसाठी, गर्वाने छाती फुगून प्रार्थना करून इतरांनी बघावं म्हणून त्याच्यासाठी तो आला होता. त्याने मंदिराला जाणं, त्याचा जो हेतू होता हाच हेतू मुळी चुकीचा होता. स्वतःच्या धार्मिक जीवनाची देवाला त्याने माहिती दिली आणि पर्यायाने इतरांना सुद्धा माहिती दिली, जशी देवाला माहित नाही की तो कोण आहे म्हणून. याचा अनुप्रयोग जर आपण केलं, थोडं लागीकरण केलं, तर हा माणूस काय एकटा माणूस नाहीये. असल्या प्रकारचे लोक आज सुद्धा जगामध्ये आहेत, जे विश्वास ठेवतात की देव त्यांना प्राप्त होईल कारण ते चांगले लोक आहेत. ते विश्वास ठेवतात की आम्ही चर्चला जाऊ म्हणून देव त्यांना प्राप्त होईल. ते विश्वास ठेवतात की आम्ही सर्व धार्मिक कर्म कांड करू म्हणजे देव आम्हाला वरदान देईल, आमच्यावर खुश होईल, आमच्यावर संतुष्ट होईल. त्यांनी दुसऱ्यांना कशी मदत केली, त्यांची जी काही समाजसेवा आहे, त्यांच्या चर्च सदस्यत्व आहे, त्यांचं चर्चमध्ये मंडळीमध्ये जे काही स्थान आहे, या सर्व गोष्टी आणि दान धर्म केल्याच्या पैशावर देणाऱ्या घेणाऱ्या जे काही त्यांना मिळालेलं आहे सर्व गोष्टी, या गोष्टींकडे देवाचं लक्ष नाही आहे. देव
काय बघतो? देव आपलं अंतःकरण बघतो. अशा लोकांना, जसे या पुरुषाला स्वतःच्या दांभिकपणाचे प्रदर्शन करायचे होते, पण स्वतःला बदलायचं नव्हतं. त्याला असा त्याचा विवेक तृप्त करायचा होता या सर्व गोष्टी करून, पण तो परिवर्तन शोधत नव्हता. देवाचा पालट करण्याचा जो एक मोठा आविष्कार आहे, जो मोठा एक 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 त्याची गिफ्ट आहे, ही त्याला नको होती. तो कोण होता याबद्दल त्याला चांगले वाटून घ्यायचे होते की मी खूप चांगला आहे म्हणून, आणि इतर प्रत्येका नाही असेच वाटावे, की अशी त्याची इच्छा आहे की सर्वांना वाटावे की तो चांगला आहे म्हणून. त्याने स्वतःची तुलना इतरांबरोबर केली. हे पण एक खूप चुकीची गोष्ट त्याने केली. आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल चांगले वाटण्यासाठी आपल्याला हेच करावे लागते, नाही का? आपल्याला काय करावे लागते? आणि हे खूप सोपं आहे. ज्याला अधिक त्रास होत असेल किंवा तो तुमच्यापेक्षा वाईट असल्याचे दिसून येईल, अशा व्यक्तीच्या बरोबर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला खूप बरं वाटतं. त्याच्या तुलनेत स्वतःला धार्मिक व पवित्र वाटल्याचे समाधान सुद्धा आपल्याला मिळू शकतं, की अरे तो चर्चला जात नाही, मी तर चर्चला जातो. अरे तो जात नाही, त्याने तर चर्चला केवळ एवढीच गिफ्ट दिली, मी तर एवढी देत असतो, मी किती चांगला आहे. आणि याच्यामुळे खूप फार समाधान वाटतं तात्पुरतं. आणि त्यांच्या तुलनेत स्वतःला धार्मिक व पवित्र वाटल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते, नक्कीच. पण बघा, परुषी स्वतःची तुलना कोणाबरोबर करत आहे? तो लुटारू, दुष्कर्म करणारे आणि व्यभिचारी लोकांसारखा नाही, किंवा कर वसूल करणारा हा जकातदार ज्याचा सर्व लोक द्वेष करतात त्याच्यासारखा देखील नाही. कदाचित आज तो म्हणेल, मी खुनी नाही, मी बलात्कारी नाही, मी शिव्या देत नाही, मी माझ्या शेजाऱ्यांचा द्वेष करत नाही, मी लोकांना दुखवत नाही, माझी भाषा चांगली आहे, मी कधीही लोकांना अथवा तत्वा बोलत नाही, मी लाचलुचपत घेत नाही, मी सर्व प्रकारचे कर भरतो, कोणाला मी फसवत नाही, कुठल्याही देवाणघेवाणामध्ये मी फार व्यवस्थित आहे, पर्टिक्युलर आहे. पण या मूल्यमापनाद्वारे तो चांगला ग्रहस्थ दिसत होता आणि दिसू शकतात. पण परत मी सांगतो की प्रभू अंतःकरण बघतो आणि गुप्तदर्शी पित्याची भक्ती त्याला मान्य असते. पण आपण जेव्हा इतरांच्या बरोबर आपली तुलना करतो तर कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून आपण खूप चांगले आहोत, आपली लोक वाहवा करू शकतात आणि आपल्यालाही समाधान वाटतं की लोक आपल्याला चांगलं म्हणतात म्हणून. आणि आपल्या सुद्धा विवेक बुद्धीला पटतं की अरे त्यांच्यासारखा मी नाही, याच्यासारखा मी नाही, अंकुल सारखा मी नाही, किती चांगला मी आहे. पण आपण जर देवाच्या नियमशास्त्रा बरोबर आपली तुलना केली तर देवाने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या प्रकाशात आणि त्याच्याबरोबर आपली तुलना केली तर प्रभू येशू ख्रिस्त आणि तो जो आपला तारणार आहे त्याच्याबरोबर जर आपण तुलना स्वतःची केली तर जे लोक देवाचे सेवक आहेत, वाईट परिस्थितीत राहून, छळ सहन करून, गरिबीत राहून, पूर्णपणाला लावून प्रभूची सेवा करतात निरनिराळ्या भागामध्ये जगाच्या, त्यांच्या बरोबर जर आपण आपली तुलना केली तर या तुलनेमध्ये आपण 100% कोणे पडणार, नक्कीच कोणे पडणार. आणि ह्याची जाणीव आपल्याला होईल की वी स्टँड नोवेअर, nowhere in comparison with the law of God, nowhere in comparison what by the Bible expects us to be living as Christians and believers. आपण कुठेही त्या तुलनेमध्ये जवळपास येऊ शकत नाही. परत परत मी सांगतो, शमूएल 16 आणि पहिले शमूएल 16 आणि 7 माणसासारखे परमेश्वराचे पाहणे नाहीये. आपण पाहतो, चांगलं वाटतं, बरं दिसतं, डोळ्यांना भुरळ पडते, ऑप्टिकल इल्युशन होतं, दृष्टीभ्रम होतो, पण मानवासारखे देवाचे पाहणे नाही. मानव बाहेरचं स्वरूप पाहतो, किती चांगला माणूस आहे, फारच चांगला माणूस आहे, पण परमेश्वर हृदय पाहतो. देव आपल्याला आपल्या मनोवृत्तीत व कृतीत पवित्र होण्यासाठी आज बोलवत आहे. आणि हा प्रसंग आपल्याला परत या वर्षी सुद्धा दिलेला आहे, उपास समयाचा, स्वनाकाराचा.
तो आपल्याला क्षमेची जी कमतरता आमच्यामध्ये आहे, दुःखित पीडित असलेल्याच्या बाबतीमध्ये जी उदासीनता आपल्यामध्ये आहे, आपले आत्मशोषण, मूर्तीपूजा करण्याची सामाजिक रित्या समाजात जे मान्य आहे अशी निरनिराळ्या गोष्टींची, व्यक्तींची मूर्तीपूजा करण्याच्या संबंधात आणि निरनिराळ्या प्रकारे आपण कमी पडतो. आणि अशा प्रकारे देवाचा आदर करण्यासाठी देव आपल्याला बोलवतो, पण या सर्व गुरफटलेल्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. जर आपण स्वतःला या मोजमापनाद्वारे तोलून बघितलं तर आपण अजिबात चांगले नाही. देवाच्या तुलनेत, देवाच्या आज्ञेत आणि देवभक्तांच्या तुलनेमध्ये आपण मुळीच चांगले नाही हे आपल्याला कळेल. स्वतःला नीतिमान ठरवणे हे कार्बन मोनोऑक्साईड सारखं विष आहे. ते सहसा अपरिचित असलं तरी प्राणघातक सुद्धा आहे. स्वतःला नीतिमान म्हणवणारे लोक इतरांना स्वतःच्या श्रेष्ठत्वाने दूर सारतात आणि एक संघ, एक विश्वास, एक आत्मा, एक बाप्तिस्मा होणं शक्य नाही. जकातदाराकडे थोडक्यात आपण बघूया. आणि जकातदार, प्लीज नोटिस हिज पॉस्चर, हिज ॲटिट्यूड अँड हिज प्रेयर. तो जसा उभा राहिला, चर्चमध्ये गेला, मंदिरात गेला, त्याची जी मनोवृत्ती होती, सर्व त्याचे हावभाव आणि इतकंच केलं त्याने केलेली प्रार्थना. 18 आणि 13 वचनामध्ये आपण असं वाचतो, जकातदार तर दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडबत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. पौलुसाने जर अशी प्रार्थना केली असती तर, पण त्याने अशी प्रार्थना केली नाही. त्याने प्रार्थना केली, माझ्या नीतिमानाचा तू स्वीकार कर, मी किती नीतिमान आहे, माझी वाहवा कर. असाच गोषवार आहे ना त्याच्या प्रार्थनेचा. मी किती चांगला आहे हे लोकांना सुद्धा तू सांग, मी खूप चांगला आहे. पण याच्या अतिशय विरोधाभासामध्ये सर्व बाबतीमध्ये हिज पॉस्चर, हिज ॲटिट्यूड, हिज प्रेयर and as a person himself, तो फार निराळ्या प्रकारे त्याची प्रार्थना आहे की दूर उभा राहिला. म्हणजे तो कोण आहे? देवाच्या सहवासात जाण्याची सुद्धा त्याची लायकी नाही हे त्याला माहित होतं. जर आपल्याला हे माहित आहे की मी देवाच्या सहवासात जाण्यास लायकीचा नाहीये, माझी पोच त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये जाण्याची नाहीये, हे जे माणसाला कळतं ना, तो प्रार्थनेच्या वेळी, बायबल वाचनाच्या वेळी, चर्चमध्ये प्रवेश करते वेळी, चर्चमध्ये बसताना त्याचं पॉस्चर, त्याची ॲटिट्यूड ही खूप निराळी राहील. आपल्याला काय झालेलं आहे, आपण धड इकडचे नाही आणि धड तिकडचे नाही, वेस्टर्न नाही आणि काय इकडचे नाही. जी पद्धत आपण भक्तीसाठी वापरतो ती सर्व पाश्चात्य पद्धत आहे. आणि त्या ठिकाणी म्हणून आपण साहेबासारखे बसू शकतो, मुळाचे हात ठेवून, पायावर पाय टाकून, इकडे तिकडे बघत, वेळ जास्त बोर झालं तर मग मोबाईल आहेतच. आणि काय 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 बघतो, कोणी कसे कपडे घातले, कोण कसा आला, कोणी कशी प्रार्थना केली, त्याने शास्त्र बरोबर वाचले की नाही, पाळक साहेबांनी उपदेश नीट केला की नाही, पाळक साहेबांनी जे वाचन करायचं ते नीट केले की नाही, काही शब्द काढले की काही शब्दाचं उच्चारण बरोबर केले नाही, याच्याकडे आपला कटाक्ष असतो. पण हा जो ग्रस्त होता याच्याकडे जर बघितलं तर त्याची हिंमत झाली नाही. अतिशय परुषाच्या विरोधाभासात त्याची हिंमत सुद्धा झाली नाही. म्हणजे देव किती पवित्र आहे आणि तो कोण आहे, तो पापी आहे याची पूर्ण कल्पना त्याला होती. आणि हीच सुरुवात ख्रिस्ती जीवनाची आहे की मी कोण आहे आणि देव कोण आहे. मी पापी आहे ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. ही कबुली ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. आणि त्याने वर आकाशाकडे दृष्टी न लावता, त्याला धसला नाही, त्याने हिंमत केली नाही. आपण तर प्रार्थना करतो तर आपण देवाला आज्ञा करतो, तू असं कर, तू तसं कर, ह्याला आशीर्वाद, त्याला विश्वास दे. पण त्याच्याकडं लीन आणि नम्रतेने जाण्याचा जो प्रकार आहे तो अब्सेंट आहे ऑल टुगेदर.
इन मोस्ट ऑफ द चर्चेस काही अपवाद असतील, प्रेज द लॉर्ड, पण हा नम्रतेचा, देवाच्या समक्षतेत जाण्यासाठी आपली लायकी नाही हे समजून घेण्याची पातळी आज जर ख्रिस्ती लोकांमध्ये आली तर ख्रिस्ती कम्युनिटी बदलेल. त्यांचा दृष्टिकोन देवाकडे आणि देवाकडे जो योग्य दृष्टिकोन होतो तो होईलच, पण त्याच्यामुळे इतरांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सुद्धा चांगला होईल. याने वर दृष्टी न लावता त्याने धसला सुद्धा नाही, आपला वूर पाडून घेतला, म्हणजे पश्चाताप केला. त्याने रिपेंटन्स त्याला झालं, त्याला पश्चाताप झाला. त्याला कारण होतं. तो टॅक्स कलेक्टर होता, तो जकातदार होता आणि लोक अशा लोकांना पापी समजत असत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा टॅक्स कलेक्टरच्या घरी जेवायला गेला तेव्हा शास्त्री आणि फरीसी होती, त्यांनी असा आक्षेप घेतला, हा पापी लोकांच्या घरी जाऊन जेवतो. आणि त्याला माहित होतं की सर्व समाजाने त्याला वाळीत टाकलेलं आहे, त्याला पापी म्हणून समजतात. आणि दुसरे जे जातीचे लोक होते म्हणजे शास्त्री आणि फरीसी, त्यांच्या तुलनेमध्ये तो कोणीच नव्हता. जर त्यांच्या तुलनेत तो कोणी नव्हता हे त्याला माहित होतं, तर त्याच्याकडे एकच उपाय होता. तो उपाय म्हणजे अशा सेवियरकडे जायचं, अशा मसीहाकडे जायचं, अशा रब्बीकडे जायचं की या सर्व सीमांना ओलांडून तो त्याला असं एक स्थान देणार आहे की जे स्थान त्याला समाजात कधीच कोणीच देऊ शकत नाही, कोणी देण्याची हिंमत सुद्धा नाही. त्याने ऊर बटवून घेतला, पश्चाताप केला आणि एक छोटीशी प्रार्थना केली. कोणती प्रार्थना? हे देवा, मज पाप्यावर दया कर. मला ही प्रार्थना, आणि वधस्तंभावर जो एक चोर होता प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने प्रार्थना केली, तू जेव्हा तुझ्या वैभवाने येशील तेव्हा माझी तू आठवण कर. या प्रार्थनेचा गोषवारा, याचं जिस्ट हे आहे, लॉर्ड हॅव मर्सी, माझ्या पापांची क्षमा कर, मज पाप्यावर दया कर. आणि ही एक प्रार्थना आहे की प्रभू येशू ख्रिस्त ताबडतोब उत्तर देतो. यू डोंट हॅव टू वेट फॉर द आन्सर ऑफ दिस प्रेयर. ताबडतोब उत्तर देतो. प्रभूने काय म्हटलं? तू आज मज बरोबर सुख लोकांमध्ये असशील. त्याने असं म्हटलंय 2-4 दिवसांनी किंवा जाऊ दे, जरा 2-4 वर्ष जाऊ दे, आपण बघू, जरा थोडा धीर धर, आपण बघू नंतर. नाही, आज तू मज बरोबर सुख लोकात बसशील. वेन एव्हर वी से लॉर्ड हॅव मर्सी, लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह मी, लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह माय सिन्स, ताबडतोब त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला. आणि ह्याला ताबडतोब उत्तर मिळालं. मला तुमच्या समोर या दोघांचा विरोधाभास थोडासा टाकायला पाहिजे. इफ यू हॅव गॉट द टेबल, प्लीज पुट इट ऑन द स्क्रीन प्लीज. द Pharisee was on the platform performing although being in the temple. तो टेम्पल मध्ये होता, पण त्या ठिकाणी एक प्रकारे तो परफॉर्म करत होता. आणि पुष्कळदा आपल्या भक्तीचं रूपांतर परफॉर्मन्स मध्ये होतं. त्या भक्तीत जो आत्मा पाहिजे असता तो राहून जातो. देवाची भक्ती होत असते, स्तुती होत असते, पण ती स्तुती होण्याच्या ऐवजी पुष्कळदा ते एक परफॉर्मन्स होतं, ॲज इफ दे आर परफॉर्मिंग ऑन अ प्लॅटफॉर्म. बट दिस मॅन वॉज इन द बॅक फीलिंग व्हेरी अनवर्दी टू अप्रोच द लॉर्ड. त्याला त्याची लायकी माहित होती. सेकंड, द Pharisee looked upward and trumpeted his own goodness. वरती बघितला आणि मी किती चांगला आहे म्हणून सांगितलं. पण हा जो जकातदार होता त्याने त्याची दृष्टी खाली ठेवली, लीन आणि नम्र तो झाला इन शेम. अँड त्याने त्याची छाती अशी ठोकून बडवून घेऊन, त्याला वाईट वाटत होतं, तो रिपेंटंट होता आणि त्याला दुःख होत होतं की तो जो कोणी आहे त्याची स्थिती काय आहे म्हणून. फरीसी जो होता त्याला वाटलं की जे काही सत्कर्म, जे काही कर्म तो करतो त्याच्यामुळे देवाचे आशीर्वाद नक्कीच त्याला मिळणार आहेत. पण हा जो जकातदार होता त्याला माहित होतं की मी जकातदार आणि पापी माणूस आहे आणि मला तर देवाची दया मागण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. फरीसी भयंकर गर्विष्ठ होता, गर्वाने फुगलेला होता आणि तो
स्वतःला नीतिमान समजत होता. तो स्वतःला नीतिमान समजत होता. त्याचं जे काही चांगुलपणा आहे त्याच्याविषयी त्याने अवडंबर केला. त्याने प्रार्थना केली, पण त्या प्रार्थनेमध्ये भक्तीचा, देवाला आवडण्याचा काही आत्मा नव्हता, आत्मस्तुती होती, भयंकर गर्विष्ठ होता. पण याच्या उलट जेव्हा आपण या जकातदाराकडे बघतो तेव्हा तो नम्र, देवाला भिणारा, रिपेंटंट हार्ट, देवापासून क्षमेची याचना करणारा. आणि मग या जकातदाराने त्याचे आयुष्य रित्ते होते. परुषी मात्र त्याने जे काही केलं, लोकांनी बघावं म्हणून त्याने सर्व केलं आणि लोकांनी त्याला बघितलं. लोकांनी कदाचित त्याची वाहवा केली असावी, but not from God. He did not get any applause from God. Rather he was condemned. पण याच्या उलट जेव्हा जकातदार, जरी लोकांनी त्याला टाकलेलं होतं आणि तो पापी म्हणून लोक त्याला समजत होते, पण त्याच्या अप्रोचमुळे, त्याच्या पॉस्चरमुळे, त्याच्या काळकुतीमुळे, त्याच्या रिपेंटंट हार्टमुळे God declared him as a righteous man. What a difference, what a blessing. आणि हे अनएक्सपेक्टेड देवाचं व्हर्डिक्ट आहे. लूक 18 आणि 14 म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरवून खाली आपल्या घरी गेला, कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण या मननाचा समारोप करत असताना देवाने जी संधी आपल्याला दिलेली आहे या 40 दिवसाची आत्मपरीक्षण करण्याची, आपल्या चुका आपल्या पदरी घेऊन त्या सुधारण्याची. जर ख्रिस्ताची आपल्याला ओळख नाही आहे तर ओळख करून घ्यायची. जर ख्रिस्ती जीवन आपण जगत नाही तर ख्रिस्ती जीवन जगण्याची शक्ती मागण्याची ही जी काही संधी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला ही प्रार्थना करण्याची संधी दिली, प्रभू मज पाप्यावर दया कर, प्रभू मज पाप्यावर दया कर. या माणसाने देव जो आहे, ज्या ठिकाणी आहे, जसा आहे तसं स्पष्ट आपल्या पापी नजरेने बघितलं. तो स्वतः पापी आहे आणि देवाच्या जवळ येण्याची त्याची लायकी नाही. तो कोण आहे त्याला नक्की समजलं. चमत्कार झाला, त्याची प्रार्थना देवाने ऐकली आणि प्रभू म्हणतो तो नीतिमान ठरवून घरी गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे लोक प्राऊड आहेत, गर्विष्ठ आहेत, त्यांना देव नमवतो, पण जे लीन आहेत त्यांचा उद्धार करतो. पहिले योहान 1 आणि 9 मध्ये म्हटलेलं आहे, जर आपण आपले पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व धर्मापासून शुद्ध करेल. आपण आपलं मनोवृत्ती प्रभूकडे जाण्याची, बदलण्याची गरज आहे. मग आपण घरात असो, रस्त्यावर असो, शेजाऱ्या पाजाऱ्यावर असो, चर्चमध्ये असो, आपली वागण्याची तऱ्हा सुधारण्याची गरज आहे. आणि आपण प्रभूने जी आपल्याला भक्ती शिकवलेली आहे आत्म्याने आणि खरेपणाने, त्याकडे आपला कटाक्ष नक्कीच हवा. की आपण भक्ती करत असताना लोकांसाठी नाही, ते परफॉर्मन्स नाही, ते काय ऍक्ट नाही, ते काही कर्म नाही, पण ही देवाची भक्ती आहे आणि ती आत्म्याने खरेपणानेच करावी. जर केली तर आपल्या जीवनावर त्याचा असर होऊन आपलं जीवन बदलतं, नाहीतर आपण तसेच राहतो आणि त्या परुषासारखे इतके वर्ष होऊन सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीही बदल झालेला नाही. वी आर जस्ट लाईक दॅट. प्रभूने काय सांगितलं, तो रिकामा आला आणि तो रिकामा गेला. आपण रिकामी चर्चला जातो, रिकामी येतो. आपण रिकामे गीत गातो, रिकामे जातो. आपण शास्त्रपाठ वाचतो, रिकामा अंतकरणाने. आपल्या अंतकरणात काही घुसत नाही. त्याचा हा परिणाम झालेला आहे की अजूनही आपण सुधारलेले नाही, ख्रिस्ती जीवन आपण जगत नाही. माझ्या प्रेमात्र ही वेळ आहे आपल्याला प्रभूने दिलेली आणि वारंवार तो आपल्याला वेळ देत आहे की आपण सुधरावं, प्रभूकडे वळावं आणि ही प्रार्थना करावी प्रभूला की प्रभू मज पाप्यावर दया कर आणि माझ्या
वर्तन परिवर्तनात भरपूर बदल घडून आहे. मला तुझ्यासारखं कर. ही जिद्द चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुम्हामध्येही असो. फिलिप्पीकराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे प्रभू तुझं मन मला दे, तुझं आचरण मला दे, तुझा स्वभाव मला दे, तुझ्यासारखी वागण्याची तऱ्हा मला दे. रोज आणि रोज मी बोलत असताना माझ्या तोंडून आशीर्वाद निघतील. मी कोणाला स्पर्श केला तर त्यात हिलिंग राहील, शारीरिक आणि आध्यात्मिक. मी ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्या लोकांना ख्रिस्त दिसेल माझ्याद्वारे. याच्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. ही वेळ त्याच्यासाठी आपल्याला दिलेली आहे. माझ्या प्रियांनो, आणि इतरांकडे आहे देवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, स्वतःकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पवित्र शास्त्राच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीवर आधारित हवा आहे. आणि हे जर आपण करू तर आपण ख्रिस्ती आचरणात सरसावं, पुढे जाऊ. आपल्या जीवनात दडलेला परुषी शोधण्याची वेळ आणि प्रसंग प्रभूने आज आपल्याला दिलेला आहे. ही वेळ दिलेली आहे. मी परत म्हणत आहे की आपल्या जीवनात दडलेला परुषी, जो स्वतःला धार्मिक समजत होता, जो दांभिकपणे ज्याने प्रार्थना केली, स्वतःचे गुणगान ज्याने गायले, ज्याने देवाला नाही पण स्वतःला आणि इतरांसाठी प्रार्थना केली, तर तो परुषी आपण शोधून काढायला पाहिजे या दिवसामध्ये. ही गरज आहे. आपण त्या प्रकारचा चकाकदार होण्याची गरज आहे की जो नम्रतेने प्रार्थना करायला आला, पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या दयेची ज्याने याचना केली, ज्यावर देवाने दया दाखवली आणि ज्याने देवाला नीतिमान ठरवले. प्रभू म्हणाला, हा नीतिमान ठरवून परत घरी गेला. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, ही वचनं तू आमच्यासाठी आशीर्वादित केलेली आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या वचनामध्ये आम्हा सर्वांची वाढ कर आणि आम्हाला तुझे खरे शिष्य, खरे ख्रिस्ती, तुझी मनवृत्ती, तुझी चित्तवृत्ती घेऊन जीवन जगण्यास आम्हाला मदत कर. येशू आमचं तारडाच्या तोंडात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन. आपल्या बुधवारच्या प्रार्थना सुरू होत आहेत. पुढच्या बुधवारपासून आपण आपल्या बुधवारच्या प्रार्थना सुरू करत आहोत आणि त्याच्याविषयीची सूचना सर्व मेंबर्सला आपल्या ग्रुपवरती दिलेली आहे. जे सर्व लोक घेणार आहेत त्यांच्याविषयीची स्क्रीनवरती तुम्हाला वाचायला मिळेल, तेव्हा त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष असावं. येत्या रविवारी आपण आपली भक्ती होणार आहे ऑनलाईनच. आणि द लास्ट ॲडम हा आपल्या मननाचा विषय आहे, जो आपल्या अल्मनेक प्रमाणे आपण घेणार आहोत. बुधवारच्या प्रार्थनेकडे आपलं लक्ष असावं, प्रार्थनापूर्वक त्या आम्ही सहभागी व्हावं. जे सर्व लोक आपापल्या घरातून नेतृत्व करण्यात या प्रार्थनेसाठी, त्यांच्याविषयी मला खूप आनंद वाटतो आणि कौतुक सुद्धा करतो. प्रभू करो आणि तुम्हाला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करो. यासाठी पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला सुद्धा, आम्हा सर्वांना व्यवस्थित आध्यात्मिक अन्न मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि त्यासाठी मी काही वचनं वाचतो. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजबर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी माझे अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्याला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मल होईल. मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे बहरसाचे शब्द माझ्या कानी पडू दे म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक.
हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हे वचन आपण सर्वजण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सर्वजण आपण हे म्हणूया. एकत्र आपण म्हणू स्तोत्र 51 आणि 10. आणि हेच ध्येय या उपासनामध्ये आपले राहणार आहे. आपण हे वचन एकत्र वाचूया. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. आपण सर्वजण लीन आणि नम्र होऊ प्रभूच्या समक्षतेमध्ये. आज जर प्रभूचं वचन आपल्या बरोबर बोललेलं आहे आणि आपल्या अपराध चुका आपल्या निदर्शनास देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला आणण्यात आलेल्या असतील तर कठीण अंतःकरण न करता ते आपण स्वीकारू. आपल्या आध्यात्मिक जीवनात वाढ होण्याची गरज आहे. आपण बदलून जाण्याची गरज आहे. आपला स्वभाव, आपलं बोलणं, देवाशी आणि इतरांबरोबर आपलं वर्तन ही बदलण्याची गरज आहे. आपल्या अंतःकरणाचा पालट होण्याची गरज आहे. आपल्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न करण्याची, देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे. दाविदाने प्रार्थना केली त्याप्रमाणे आपण पण प्रार्थना करूया. देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. माझे अपराध काढून टाक, माझे दोष माझ्यापासून दूर कर. आणि प्रभू, तुझी चित्तवृत्ती मला दे, तुझा स्वभाव मला दे, तुझं आचरण माझ्या आचरणात भिनू दे. पवित्र आणि प्रेमळ पित्या, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझं वचन जे आम्हाला दोष दाखवतो, आमचं जीवन आरशासारखं तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला दिसतं. आणि आज आम्हाला आमचा अशक्तपणा, आमची कमतरता, आमचा कमकुवतपणा, आमचा आध्यात्मिक जीवनाचं जे सकस जीवन हवं आहे त्यामध्ये उणीवा, कमतरता तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू दाखवलीस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रेमळ पित्या, आम्हाला तू क्षमा कर. ज्याप्रमाणे वागावं तुझ्या बरोबर आणि इतरांबरोबर आम्ही वागलो नाही. आम्ही तुझं मन दुखवलं, आम्ही इतरांचं मन दुखवलं, आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या. आम्ही प्रार्थना केल्या पण त्या तुला केल्या नाही, स्वतःशी केल्या. आम्ही भक्ती केली, आम्ही मंदिराला गेलो, पण बहुतेक वेळेस आम्ही रित्या हाताने गेलो आणि रित्याच अंतःकरणाने परत आलो. आम्हाला तू क्षमा कर, आम्हाला तू क्षमा कर परमेश्वरा. सर्व अन्याय अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. तुला विनंती करतो परमेश्वरा की तुझ्या पवित्र आत्म्याची प्रचंड शक्ती आम्हा प्रत्येकाला अशा रीतीने दे. तुझा आत्मा आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये अशा भरपूर प्रमाणात तू ओत की आम्ही बदलून जाऊ परमेश्वर. आम्ही तुझ्या स्वभावाने या जगामध्ये जगू. आम्ही तोंड उघडू तेव्हा आशीर्वाद मिळेल लोकांना. आम्ही सहवासात येऊ लोकांच्या तेव्हा ख्रिस्त इतरांना दिसेल. आम्ही इतरांना हस्तालोंदन करू तेव्हा प्रभूची शांती आम्ही इतरांना देऊ. आम्ही ख्रिस्ताचा आशीर्वाद म्हणून या जगामध्ये जीवन जगू असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे परमेश्वरा. आम्ही अशक्त आहोत, चुकणारे आहोत. तुझ्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती आमची फार उफाळून येते. आणि परमेश्वरा, तुला विनंती करतो अशा सर्व प्रकारच्या जगिक मोहापाशापासून, आमिषापासून, सर्व प्रकारच्या आमच्या वाईट स्वभावापासून आज आम्हाला मुक्ती दे परमेश्वरा. आम्हाला तू सोडव, सर्व प्रकारच्या बंधनातून आम्हाला तू सोडव परमेश्वरा. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला मुक्त कर, स्वतंत्र कर. कोणत्याही सैतानी शक्तीमध्ये आम्ही जीवन जगणार नाही, पण परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही जीवन जगू असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे परमेश्वरा. आणि येथून पुढे
तुझे लोक, तुझी मूल, तुझे लेकर म्हणून या जगामध्ये आम्ही वावरू आणि आमच्याद्वारे कितीतरी लोक तुझ्याकडे येतील. तुझं वचन म्हणतं की तुमची चांगली कामे बघून इतरांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करा. तुमचा प्रकाश इतरांपुढे असा पडू द्या. परमेश्वरा, तू जगाचा प्रकाश आहे. आम्हाला सांगितलं आमचा प्रकाश इतरांवर असा पडू द्या की तुझं गौरव इतर लोक करतील. परमेश्वरा, आम्ही अंधाकारात चाचपटणार राहणार आहे इथून पुढे, पण तुझ्या प्रकाशात येऊ आणि तुझा प्रकाश इतरांना देऊ आणि पुष्कळ लोकांना तुझ्या प्रकाशाच्या राज्याचं वाटेकरू करू असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. आमचा हा उपास समय आम्हा सर्वांना तू आशीर्वादाचा कर. आमच्या वर्तनात परिवर्तन घडून आण, आमूलाग्र बदल कर. आमचा तू पालट कर परमेश्वरा. आम्हाला तू बदलून टाक. आम्हाला तू नवीन कर, नवीन जीवन दे, नवीन अंतःकरण दे परमेश्वरा. आणि तुला आग्रहाची विनंती करतो की या दिवसामध्ये ही प्रार्थना करू आमचं पूर्ण समाज बदलून जाईल. सर्व प्रकारची द्वेष बुद्धी निघून जाईल. सर्व प्रकारे इतरांच्या बरोबर आम्ही राहत असताना सर्व प्रकारची दुष्टता आमच्यातील जाईल. सर्व प्रकारचे आमच्या प्रकारचे जे अवगुण आहेत ते निघून जातील. सर्व प्रकारचा जगितपणा आमचा निघून जाईल. सर्व प्रकारची जगाची राहण्याची वावरण्याची तऱ्हा आमच्या जी नसात भिनलेली आहे त्यापासून आम्हाला मुक्ती मिळेल. पण आम्ही खरे ख्रिस्ती म्हणून जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहणारे लोक आहेत असे ओळखले जाऊ. असा कृपा करून आमच्यावर दया करून, आम्हा पाप्यांवर दया करून असा अनुग्रह तू आज संध्याकाळी आम्हा सर्वांना दे. प्रेमपित्या, हा चमत्कार आमच्यासाठी कर. आणि आम्ही सर्व मिळून हीच प्रार्थना करतो, प्रभू मज पाप्यावर दया कर. आम्ही नतमस्तक तुझ्याकडे दृष्टी न लावता आमचं ऊर बडवून घेऊन पश्चातापी अंतःकरणाने तुला प्रार्थना करतो परमेश्वरा. मज पाप्यावर, आम्हा पाप्यांवर तू दया कर. तू दया कर परमेश्वरा आणि आमच्या अपराधांची क्षमा करून आम्हाला तुझ्या स्तुतीस, तुझ्या गौरवास पात्र असं जीवन जगण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची प्रचंड शक्ती दे. आमच्या सर्व बुधवारच्या प्रार्थना, येत्या रविवारची भक्ती तुझ्या हातात सुपूर्द करतो आणि या सर्व भक्तीमध्ये आम्ही या जकातदारासारखं सहभागी होऊन तुझ्या आशीर्वादास पात्र असावं म्हणून पूर्ण तयारीनिशी आम्ही या सर्व भक्तीमध्ये, बुधवारच्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं असं तू दैनिक कृपेने घडवून आण. जे सर्व लोक भक्ती चालवणार आहेत, तुझा संदेश देणार आहेत, त्यांच्याबरोबर राहा. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना दे आणि या भक्तीच्या द्वारे पुन्हा एक वार तुझ्यामधील जीवनामध्ये आम्ही पुढे जाऊ असा या भक्तीचा वापर आणि उपयोग तू करून घे. पुन्हा एक वार तुझी भक्ती आम्हाला आनंदाने, पूर्ण अंतःकरणाने, स्वतंत्रपणे, निर्विघ्नपणे करता आली याबद्दल तुझी स्तुती करतो आणि तुला मान, महिमा, गौरव, सन्मान देऊन मोठी अपेक्षा करतो आमच्या जीवनात बदल घडून आणण्याची विनंती करत, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा तारणा, ज्याला सर्व काही शक्य आहे, त्याच्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक आणि स्वीकार.